जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी चालू आहे। आज काका आणि निलेश हे दोघेही उमेदवार आपल्या अवसरी गावातून आता प्रचाराला सुरुवात करत आहेत। तुमची प्रचाराची रणनीती कशी असणार आहे त्याबाबत सविस्तर सांगा। गेले 2 दिवसापूर्वी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं निधन झालं आणि आम्ही 2 दिवस प्रचार त्या ठिकाणी थांबवला। शेवटी एक नेता गेल्यानंतर त्याची सगळ्यांच्याच भावना अनावर त्या ठिकाणी झाल्या, शोकसभा झाली आणि आम्ही प्रचाराच्या गाड्या त्या ठिकाणी थांबवल्या आणि घरटुघर आज आम्ही तो प्रचार चालू केला आहे। गेले 20-25 वर्ष राजकारणामध्ये काम करत असताना आदरणीय वळसे पाटलांच्या माध्यमातून विकासाचे काम त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आजपर्यंत केलं। आज आमचं भाग्य चांगलं आहे की काकासारखा एक अनुभवी राजकारणातला माणूस जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी उभा आहे आणि एक तरुण निलेश टेमकर त्याने गावचं उपसरपंच पद त्या ठिकाणी भूषवलं आणि आज त्याला सुद्धा साहेबांनी तिकीट दिलं आहे। मी तुम्हाला 100% सांगतो की आमची ही दोन्ही सीटं चांगल्या मते निवडून येतील, कारण आमच्या गावामध्ये आजपर्यंत साहेबांनी जी विकासाची कामे केली ते विकासाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष ग्रामपंचायती राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्यात राहिली। 2007 पासून राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार आज त्या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडून आले। तो आत्मविश्वास या ठिकाणी मला आहे, त्याच्यामुळं मला खात्री आहे की आमचे सगळे उमेदवार चांगल्या बहुमताने ते निवडून येतील आणि आम्ही असंच काम लोकांनी पुढच्या 5 वर्ष आम्ही परत लोकांच्या सुखदुःखामध्ये विकासाच्या माध्यमातून लोकांपर्यंत परत पोहोचू आणि आदरणीय नामदार वळसे पाटलांचं हात बळकट करण्यासाठी लोकांपुढे आम्ही हात पसरू की साहेबांच्या उमेदवारांच्या ठिकाणी मतदान करा आणि विकासाच्या बाजूने कौल द्या। धन्यवाद। जय महाराष्ट्र। मी कल्याण टेमकर। कुठे राहता तुम्ही? अवसरी खोत टेमकर माळा। जवळपास गेले 35-40 वर्ष राजकारणामध्ये काम करतो। काम करत असताना सुरुवातीपासून वळसे पाटलांच्याच बरोबर काम केलं, आजही त्यांच्याच बरोबर काम करतो। वळसे पाटलांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर तालुक्यातील जे पायाभूत सुविधा म्हणतात त्या अतिशय चांगल्या पद्धतीने वळसे पाटलांनी दूरदृष्टी ठेवून त्या तालुक्यामध्ये कामं केलेली आहेत। या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी एक चांगलं सुसज्ज असं मार्केट यार्ड मंचर या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं। पूर्वी या ठिकाणी शेतकऱ्याचा माल मुंबईला न्यायला लागायचा, तो हुंडेकरीमार्फत जायचा आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर दलाल काय भावाने विकतो याची शेतकऱ्याला कधी कल्पना नसायची। पट्टी ज्या वेळेला शेतकऱ्याच्या हातात मिळायची त्यावेळेला शेतकऱ्यांना कळायचं आपला काय भावाने माल गेला। आज अशी परिस्थिती आहे, मंचर मार्केटमध्ये माल जायच्या आधी शेतकरी हजर असतो, गाडीतून माल नंतर येतो, माल उतरल्याच्या नंतर माल शेतकऱ्याच्या समोर त्याचा भाव ठरवला जातो आणि भाव ठरवल्याच्या नंतर शेतकऱ्याला हमखास असा 4 रुपये हातामध्ये येतात का जे त्याच्या हक्काचे आहेत। त्यानंतर या ठिकाणी शिक्षणाची सुविधा जर म्हणाल तर वळसे पाटलांच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज झालं, टेक्निकल कॉलेज झालं। शिक्षणाची अतिशय चांगली सुविधा या तालुक्यामध्ये निर्माण करण्याचं काम वळसे पाटील साहेबांनी केलं। त्यानंतर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून गोरगरिबाच्या मुलांसाठी गोरगरीब लोकांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं ग्रामीण रुग्णालय उभं राहिलं आणि साहेबांच्या बरोबर काम करत असताना आम्ही सगळी मंडळी त्यामध्ये विष्णू काका हिंगे पाटील असतील, त्यांनी गेले 38 वर्ष पार्टीमध्ये प्रामुख्याने प्रमुख भूमिका बजावलेली आहे आणि ती बजावत असताना पार्टीचं युवक अध्यक्ष म्हणून, तालुका युवक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं, दूध संघाचं चेअरमन म्हणून काम केलं, तालुक्याचं अध्यक्ष म्हणून त्यांनी गेले 25 वर्ष ते काम करत आहेत। त्यानंतर राजकारणाचा गाढा अभ्यास असल्यामुळं आणि अतिशय मनमिळावू सुस्वभावी माणूस आणि म्हणून साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली। त्यानंतर आमचे निलेश टेमकर अतिशय तरुण उमदा कार्यकर्ता का ज्याच्यामध्ये काम करण्याची धमक आहे,
अगदी मनापासून त्यांनी ज्यावेळेला ग्रामपंचायतमधून सदस्य झाल्याच्या नंतर गावाने त्यांना उपसरपंच केलं. उपसरपंचाच्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगलं असं काम करत असताना गावाची समाजाची अतिशय चांगल्या अशा पद्धतीने सेवा केलेली आहे. आमचे दोन्ही उमेदवार हे अगदी लोकांच्या मनात भरलेले उमेदवार आहेत. आम्हाला तर अगदी ग्रामस्थांना किंवा लोकांना असं वाटतं की हे उमेदवार तालुक्यातले एक उजवे उमेदवार आहेत आणि ते 100% निवडून येतील अशी आम्हा सर्वांना खात्री आहे. एवढं बोलतो. एकंदरीतच तुमच्या म्हणण्यानुसार साहेबांच्या माध्यमातून विकास झालेला आहे. आता विकास काय व्हायला पाहिजे, हे दोन उमेदवार आता नवीन आहेत. दोन्ही उमेदवार निवडून आल्यानंतर यांच्यामार्फत काय विकास झाला पाहिजे गावच्या वतीने ते सांगा तुम्ही. बघा, आता या ठिकाणी विकास हे या शब्दाची व्याख्याच अशी आहे का एखादं काम होत असतं, काम झाल्याच्या नंतर काही कालानंतर त्याचं रिव्हिजन चालू असतं. आता कामं तर सगळी बऱ्यापैकी झालेली आहेत. पाणी भरपूर, म्हणजे लोकांना पाणी पाहिजे असतं, शेताला पाणी पाहिजे असतं, घरात नळाला पाणी पाहिजे असतं, हे सगळं काही भरपूर आहे. साहेबांच्या माध्यमातून झाले, रस्ते चांगले झालेले आहेत. पण ज्यावेळेला एखादं आपण रस्त्याचं उदाहरण जर घेतलं तर रस्ता हा तयार होतो, काही कालानंतर तो थोडासा खराब होतो, परत लोकांना वाटतं त्या ठिकाणी तो परत व्हावा. हे रिव्हिजन करण्याचं काम राहिलेलं आहे. बऱ्यापैकी तालुक्यातली कामं झालेलीच आहेत. याच्यानंतरही आधी काळाच्या ओघामध्ये चांगली कामं होत राहणार आहेत. पण जी झालेली कामं आहेत त्याचं रिव्हिजन करणं ही मंडळी करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं की दोन्ही उमेदवार अतिशय चांगले उमेदवार आहेत आणि लोक त्यांच्या पाठीमागं ताकदीनिशी उभी आहेत. सर्व मंडळी आम्ही त्यांना एकमताने त्यांना आम्ही निवडून देणार आहोत. काका, काय आवाहन करणार अवसरच्या ग्रामस्थांना? गेले 35 वर्ष तालुक्याच्या समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये काम करतो आणि काम करत असताना अनेकांना माझ्या परीने होईल त्याप्रमाणे मदत करण्याचं काम या ठिकाणी केलं. अवसरी खुर्द आणि अवसरी बुद्रुक हे दोन्ही गावं बहिणी आहेत अशी पूर्वीची लोक त्या ठिकाणी सांगतात. आणि अवसरी बुद्रुक ही जर माझी आई असेल तर अवसरी खुर्द ही माझी मावशी आहे. आणि पूर्वीच्या काळी लोक म्हणायची, आई मरो मावशी उरो, आणि मावशीचं माझ्यावर अत्यंत नितांत त्या ठिकाणी प्रेम आहे. या गावामध्ये माझे अनेक मित्र, अनेक नातेवाईक ही सर्वच मंडळी आहेत. या गावामध्ये काम करत असताना पुणे जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून या गावातील 15-20 युवकांना त्या ठिकाणी मी नोकरीची संधी प्राप्त करून दिलेली आहे. या गावामध्ये यात्रा असेल, सप्ताह असेल, काहीही असेल, प्रत्येक वेळेला माझा या गावाशी संबंध राहिलेला आहे, माझा सहभाग त्या ठिकाणी राहिलेला आहे. आणि अवसरी खुर्द हे गाव मला त्या ठिकाणी माझंच गाव नेहमी वाटत आलेलं आहे. आणि मला खात्री आहे की अवसरी खुर्द गाव हे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या नेतृत्वाला मानणारं आणि वळसे पाटील यांच्यावर निष्ठा ठेवणारं हे गाव आहे. श्रद्धा आणि सबुरी या दोन्ही गोष्टींचं मी माझ्या आयुष्यामध्ये स्वीकार केलेला आहे आणि त्या पद्धतीनेच मी त्या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये वागत असतो. मी त्याच्यामुळं माझ्या कॉलेजच्या जीवनापासूनचे मित्र हे अवसरी खुर्दमध्ये आहेत. त्यांचा देखील मला मोठा सहभाग त्या ठिकाणी मिळतो आहे. आणि मला खात्री आहे की अवसरी खुर्द गाव हे मला प्रचंड मताधिक्य त्या ठिकाणी होईल याची मला पूर्ण खात्री आहे. अवसरी खुर्दचा प्रश्न असेल तो प्रश्न प्रामुख्यानं त्या ठिकाणी सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करीत. धन्यवाद. अवसरी खुर्द गावचे प्रथम नागरिक हे आपल्यासोबत आहेत आणि प्रचार करताना दिसत आहेत. काय सांगताय तुम्ही त्याबद्दल सांगा. आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये
साहेबांनी आपल्याला जे दोन्ही उमेदवार दिलेले आहेत, जिल्हा परिषदेसाठी विष्णू प्रताप इंगे आणि पंचायत समितीसाठी निलेश शेट्टेंकर, हे दोन्ही उमेदवार साहेबांनी अतिशय योग्य पद्धतीने निवड केली आहे. आणि या दोन्ही उमेदवारांच्या मागे गाव संपूर्णपणे राहणार आहे. आम्ही प्रचारामध्ये फिरतो, आता गावामध्ये रिस्पॉन्स खूप चांगला आहे. आणि जर हे दोन्ही उमेदवार निवडून आले तर आपल्याला एका गावामध्ये कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण या निवडणुका लढण्यासाठी सुरुवात केली. आज अजितदादा आपल्यातून नाहीत, पण अजितदादांच्या विचारांना पाठबळ देण्यासाठी सर्व नागरिकांनी आपल्या घड्याळाच्या चिन्हावर बटन दाबून हे दोन्ही उमेदवार निवडून आणून अजितदादांना एक भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करावी, अशी मी सर्व ग्रामस्थांना सरपंच म्हणून विनंती करतो.